थरका पुलवणारा खुलासा, देवाचा अवतार असल्याचा दावा आणि त्या आड टप्पेलो विकृत सत्य. नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरा प्रगळ्याले संपूर्ण महाराष्ट्र हादरले. महिलांचं लैंगिक शोषण, तंत्रमंत्रांच्या नावाखाली फसवणूक आणि आता तर नरबळीचाही संशय. नेमकं कोण आहे हा अशोक खरा आणि त्याच्या या काळ्या कारणावांचा शेवट कुठे होईल? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचं धक्कादायक सत्य. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील निरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला अशोक खरा हा वर्चन नेव्हीमध्ये निवृत्त अधिकारी. गेल्या काही वर्षांपासून तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट्स म्हणून सादर करत होता. इतकंच नाही तर अनेक राजकारणी, उद्योजक आणि सेलिब्रिटीही त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. मात्र तथाकथित बाबांवर अत्यंत गंभीर आरोप करणे आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, भोंगीचं औषध देऊन अत्याचार, दैवी शक्तीची विधी दाबवून धमक्या आणि कोट्यावधीची आर्थिक फसवणूक एका पीडित तरुणीने तर जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान 4 वेळा बलात्कार केल्याची तक्रार देखील केली. तिला भूमीचं औषध देऊन महादेवाचा अवतार असल्याचं सांगत आणि कुटुंबाला संपवण्याची धमकी देत अत्याचार करत असल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत तब्बल 58 अशी व्हिडिओ सापडले असून या प्रकरणाच्या गांभीर्याने अधिकच वाढले. तपासात आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अशोक खरात हा 20 फुटाचा साप दाखवून चमत्काराचा दिखावा करायचा. मात्र हा साप खरा नसून रिमोट कॅमेऱ्यावर चालणारा बनावट साप होता आणि भक्तांना याची काहीच कल्पना नव्हती. तसंच पोलिसांनी त्याच्याकडून लाखो रुपयांची रोकड, लॅपटॉप आणि काळ्या रंगाची रिव्हॉल्वर जप्त केली. त्याच्याकडे 31 काळसुटे सापडली असून त्यापैकी 5 काळसीते वापरली गेली. त्यामुळे नरबळी दिल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्याशिवाय एका उद्योगपतीकडून खोट्या कारणावरून तब्बल 20 कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक आरोपही समोर आला. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास SIT कडून सुरू आहे. नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सोडवली. त्याचबरोबर आयकर विभागाकडून त्याच्या कोट्यावधीच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून त्याच्या आर्थिक व्यवहारांचा तपासही वेगानं सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात राजकीय कनेक्शनचाही मुद्दा समोर आला. अनेक बडे नेते आणि मंत्र्यांचे त्याच्यासोबत फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी अशा लोकांना शुभारोपी करण्याची मागणी केली. तर एकूणच अंधश्रद्धा, भीती आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र आढळले. आता या प्रकरणात अजून किती मोठे खुलासे होणार आणि कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.